मराठी विरुद्ध अमराठी हा एक महत्वाचा मुद्दा सध्या मुंबईत नाहीये. आहे. मराठी विरुद्ध अमराठी नाहीये. हं, जे मराठींवरती दादागिरी करतात हं. त्यांच्या विरुद्ध हा लढा आहे. हं. कारण अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अनेक अमराठी लोक इथे राहतात. हं, हं, त्यांना कधी मराठी माणसाने त्रास दिलाय का? हं, हं. असं असताना आपण मराठीसाठी काय केलं हे सांगावं अशी मागणी सतत आपले विरोधक करत आहेत. विरोधक म्हणजे कोण कोण नावं सांगा ना. एकनाथ शिंदे, फडणवीस, साटम ही सगळी मंडळी सातत्यानं एकनाथ शिंदेच्या पक्षातील इतर सगळी हे नेते मराठी मंडळी, आहेत ना. हं, हं. हे मराठी आहेत की नाही? आशिष शेलार, हे मराठी आहेत की नाहीये? हं, हं, मग शिवसेना नसती तर यांना मंत्रालय दिसलं असतं का या मराठी माणसांना? हं. भाजपला महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नव्हतं. मुंबईमध्ये तर झिरो होती भाजप. हं. बाकीचे हे सगळे सोडा. हं. हे गद्दार बिद्दार हे मंत्रालय यांना शिवसेनेमुळे दिसले. ही मराठी माणसं नाही आहेत का? हे खान आहेत. हं, हं, त्यांना महापालिका कोणी दाखवली? शिवसेनेने दाखवली. हं, मंत्रालय कोणी दाखवली? मंत्रीपद दिलं कोणी? हं. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा कोणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले? नरेंद्र मोदी हे मराठी नाही आहेत. पण बाळासाहेब या एका मराठी माणसाने मोदींना वाचवलं नसतं तर भाजप दिसली नसती. आणि भाजप दिसली नसती, शिवसेनेसोबत भाजप नसती तर या मराठी माणसांना सत्ता दिसली नसती. आता जास्तीत जास्त सत्ता ही यांच्या हातात आहे. यांनी सगळ्यांसाठी मुंबईकरांसाठी काय केलं?